नमस्कार मंडळी, मी विशाल स्वागत करतो तुमचा आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आज आपण राईडला जाते आणि आजची राईड एकदम खास आहे, कारण भरपूर दिवसापासून चाललेलं राईडला जायचं, पण काही ना काही व्हायचं की राईड कॅन्सल व्हायची. म्हणजे लास्ट आपण 15 ऑगस्टला गेलेलो, त्याच्यानंतर आपण आज निघतो आहे. मित्रांनो, आपण आज इगतपुरीच्या दिशेने जातो आहे, म्हणजे कसारा गड्ड्यातून घाटन देवीला. आणि बाकी तिथे किती वाजेपर्यंत पोचतो आहे, दर्शन किती वाजेपर्यंत आहे, त्याच्यानुसार आपण आपला पुढचा रूट ठरवणार आहे. चला, आपल्याला अजून फ्युलअप करायचं आहे आणि सगळे पुढे गेलेत. पहिला फ्युलअप करू आणि मग पुढे जाऊ. फ्युलअपसाठी आलो आहे खरा, पण एवढी गर्दी आहे की ऑलरेडी सगळे पुढे गेलेत, आपण मागे, त्यामुळं काय थांबून फायदा नव्हता. आता आपण निघालो शापूर रोडला. मित्रांनो, फर्स्ट टाइम ब्लॉगसाठी व्हिडिओ बनवतो आहे, म्हणजे व्हिडिओ बनवतो पण ब्लॉग नाही केला. तर काही चुकत असेल तर तुम्ही नक्की सांगा, आपण तशी इम्प्रोव्हायझेशन आपल्यामध्ये करू ब्लॉग्समध्ये. आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुम्ही सपोर्ट करा, मला सबस्क्राईब करा. तुम्ही जेवढं सपोर्ट करणार तसं मी माझ्यात इम्प्रोव्हायझेशन करून अजून व्हिडिओ चांगला बनवायचा प्रयत्न करेन. पातीग्रस्त होती आणि एकदम सगळी बदलची केली. इथे कुठे बरं आहे, मागच्या बाजूला सगळे खड्डे खाल्ले. रस्ता बनतोय पण अजून काय बनत नाही यांच्यात, काय करतात काय माहिती. फायनली रस्ता चांगला लागलाय, जरा बरा वाटला. आता तरी पण आहेच पुढं, बघू. तसा खराब रस्ता तर आपल्याला प्रॉब्लेम नाही, पण शेवटी चांगला रस्ता आला का जरा सुकून वाटतं गाडी चालवायला. चला. एकदम सगळं बघितलं होतं, गाड्यांचं पेट्रोल कापतंय. पहिल्यांदाच पंपाचं पेट्रोल कापलंय, पण नाही कापलाय, लाईनला लागलं कापलंय. नंबर आला होता, पुढे एकच जर राहिला होता. आता no mojo, I bounce back, no pogo, unhappy, no homo, new brands, no logos, money on my juggler, natural hustler, think I need a smuggler up in Russia, you could be my butler, shot my cutler. हा रस्ता काय ओळखीचाच आहे आपल्याला, कारण कॉलेजला असताना आपण इथून भरपूर ट्रॅव्हल केलेलं आहे. कॉलेजला मी शापूरलाच होतो, त्यामुळे या रस्त्यातून जाणं येणं असंच. पण पहिला रस्ता बरा होता, आता रस्ता एवढा भारी बनवला आहे काय विचारूनच फायदा नाही. म्हणजे जो झालाय तो पण बिनकामाचाच आहे. समोर जो दिसतोय ना ब्रिज, तो समृद्धी हवेचा. इथून तुम्ही नाशिक, शिर्डी वगैरे एक ते तसं पोहोचू शकता. एकदम मस्त आहे, पण आपल्याला एंट्री नाही.
थोड्याच वेळात एक पण इंटरनॅशनल लेवलचा रस्ता आहे, म्हणजे त्या रस्त्याला तोडत नाही. थोड्याच वेळात आपण सातगाववर पोहोचू. हा बघा, पोचलो आता आपण सापगावला. म्हणजे या रस्त्याला तोडत नाही, याच्यापेक्षा बाहेर रस्ता असूच शकत नाही. बघा आता पुढे, म्हणजे लडाख बिदाखला जायची गरज नाही. इथे तुम्ही फिरले ना तरी तुम्ही लडाखचा फील घेऊ शकता, एवढा भारी रस्ता आहे. रस्ता आहे ना एवढा भारी आहे, असं वाटतं आपण लडाखला झालं. लडाख पण पेले आहे तेव्हा, एवढा भारी. चंद्रवाल्यात का वाटते, कोणतरी म्हणावं घ्या बनवा याला. पेट्रोल नाही झालं. खड्ड्याला काय मजा येते आम्हाला, फक्त उभा राहायचं ना नुसत्या गणपती. आम्ही ते फिरत झाल्यात ना, तीन पेट्रोल पंपामध्ये बुक केला नंतर आपल्याला 5-6 पंपावरती पेट्रोल भेटले. आता मला चौथं रिजेक्ट येईल, आईला पाठवलं. पेट्रोल होता तसं तर प्रॉब्लेम करतो. सगळ्यात मोठं पेट्रोल पंपाचा पेट्रोल आणलं आणि तिथून 7 टक्के आणलं. अभी नाश्ता तो हो गया, फिर निकलते हैं।
in that clear blue water? No limits, no borders. What's in that new world order? Marco, Polo, Negro run from Popo. That blue light in that rojo. And it's like I get this tightness in my chest, like an elephant is standing on me, and I just let it take over. Anxiety keeps on trying me. फायनली आपण पोचतो आता घाटनदेवीला. सगळ्यात पहिले आता गाडी पार्किंगसाठी जागा शोधायची. पार्किंगला पण आपल्याला चांगली जागा भेटली. पहिला पार्क करून घेऊ आणि मग बघू.
मस्त दर्शन झालं देवीचं एकदम शांतपणे. आता आपण बाजारात जातो फिरायला. सगळी जत्रा फिरतोय. जत्रा पण मस्त आहे, शांत आहे, टेन्शन नाही काय, ना जास्त गर्दी ना जास्त मस्त. आणि त्यात सगळ्यात भारी आहे की आज पाऊस नाही आहे. सहल झाले ते आणि सहलीची मजा माहिती आहे आपण लहानपणी. चलो देवीचं दर्शन झालं आहे आपल्याकडे. टाईम पण भरपूर आहे म्हणून आता ठरवलं की भातसाला जायचं, भातसा टाईमला आणि मग घरी. एकदम जोशात निघावे सगळे फटाफट फटाफट. हे बघ किडे. रस्ता एवढा भारी आहे, गाडी चालवायला एकदम मजा येते. एकदम स्मूथ चालत आहे आणि समोर नजारा पण तेवढाच भारी आहे. हे बघ जाम जोशाने. आता आपण पोचतोय भातसाच्या इथे. पुढून लेफ्ट घ्यायचं आहे हायवेपासून आणि थोडा काय 7-8 किलोमीटर आहे भातसा. एकदम मस्त जागा आहे, म्हणजे चिल एकदम. बाकीचे गायब झालेत. आता आम्ही चौघेच आहेत, म्हणजे 4च बाईक आहेत. हा रस्ता पण मस्त आहे, म्हणजे हायवे सोडला त्याचं दुःख आहेच, पण हा रस्ता पण एकदम मस्त आहे. म्हणजे सीनच भारी समोरचा, एकदम चिल. अजून तर पुढं भरपूर बाकी आहे. तो कुठं राहिला?
रस्ता थोडा खराब आहे, पण सीन एवढा भारी आहे झाडांच्या मधून, त्या गाडी चालवायला अजून मजा येते. फायनली पोहोचतोय आपण आता भातसाला. थोडं मजा घेतो आम्ही पण इथे, तुम्ही पण घ्या व्हिडिओ बघून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू, धन्यवाद आपण सगळा व्हिडिओ पाहिला. चला बाय.